चला मॅच चालू करायचे. वेल्हे संघाने इथे फिल्डिंग सजवलेली आहे. टीम पवनपुत्र वडपे बॅट्समन पाठवा. तर वडपे संघाला 5 रनची पेनल्टी इथे देण्यात आलेली आहे. लेट रिपोर्टिंग या टीमचं इथे राहिलंय. 5 रनची पेनल्टी इथे दिली जाईल वडपे टीमला. अजूनही बॅट्समन जर पाठवले नाही तर त्या पेनल्टीमध्ये अजूनही वाढ होईल, लक्षात घ्या. आयोजक आमच्यापर्यंत इथे माहिती पोहोचवतात. त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमच्या मंचावर उपस्थित आहेत, सुभाषजी ठाकरे. आपलं सहर्ष स्वागत. BCA चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2020 मध्ये हा सामना आणि इथे उशीर केलाय पवनपुत्र वडपे या संघाने, त्यामुळे 5 रनची पेनल्टी इथे जाहीर करण्यात आलेली आहे. अध्यक्ष आमच्या मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुभाषजी ठाकरे. 12वा खेळाडू जर इथे उपस्थित झालेला नसेल तर त्याच्यासाठी देखील अजून 2 रनची पेनल्टी लागेल पहिला बॉल टाकायच्या अगोदर. पहिलेच 5 रनची पेनल्टी इथे आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवर. वाईट आहे ना. 20 मिनिटांमध्ये आपल्याला हा सामना कव्हर करायचा. अंपायर आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात आणि तशी सक्त ताकीद तुम्ही दोन्ही टीमला द्या. 20 मिनिटांमध्ये हा सामना संपन्न, एक इनिंग झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर दुसऱ्या इनिंगसाठी 20 मिनिटं असा वेळ इथे दिला जाईल. पहिली इनिंग 20 मिनिटांमध्ये समाप्त झालीच पाहिजे असा निर्णय आयोजकांचा येतोय आमच्यापर्यंत. त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट कव्हर लाईक फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि एक शॉर्ट मिड विकेट ठेवण्यात आलाय. पहिले षटक टाकण्यासाठी बॉलर तयार होतोय साजन. त्याच्या समोर आहे अक्षय. बाउन्सर कट केलाय, बॉल जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॉलवर चौकार इथे आला. बॅकफुटला गेल्यानंतर खूप चांगला स्ट्रोक अक्षयच्या बॅटमधून. 5 रनची पेनल्टी आहे बॅटिंग करणाऱ्या वडपे या संघावर, त्यामुळे मोठं टार्गेट सेट करावं लागेल याच्यामध्ये शंका नाही. ओर पिच बॉल, हवाई सफर, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार येतोय. चांगली बॅटिंग करत असताना बॅट्समन अक्षय. दमदार स्ट्रोक, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. रडार मध्ये बॉल होता. टीम मिटिंग जास्त घेऊ नका, 20 मिनिटाचा वेळ दिला जाईल, लक्षात घ्या. भिवंडी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सुभाष ठाकरे साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये वडपे संघाला 5 रनची पेनल्टी इथे देण्यात आलेली आहे, कारण उशिरा रिपोर्टिंग केलं या टीमने. तर 10 रन स्कोर बोर्डवर झालेले आहेत. अक्षय बॅटिंग करत असताना अगदी दमदार खेळी आतापर्यंत साकारतोय. 500चा स्ट्राईक रेट, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसला, मिड ऑफला फिल्डर खाली येतोय. खूप चांगला झेल, निलेशने पकडला. बॅट्समन अक्षय आउट.
तर आणखीन एक विकेट इथे गमावली पवनपुत्र वडपे संघाने. आणखीन एक झटका बसतो या टीमला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10. पहिल्या 2 बॉलवर 10 रन आले आणि त्यानंतरचे 3 सलग डॉट बॉल. 2 विकेट घेतल्या. साजनने अक्षयला आउट केलं आणि त्याच्यानंतर बॅट्समन वैभवला, म्हणजे दोन्ही ओपनर्सला इथे पॅव्हलियनच्या दिशेने पाठवलंय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. साजन इथे बॉलिंग करत असताना नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. दया स्ट्रायकिंग एंडला दया खेळताना दिसेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे शुभम. दया स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल फेस करतोय दया आणि बॉल पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दया दया दाखवणार नाही, बॉल सीमा पार. हा षटकार. तर पहिलं षटक इथे संपलंय. पहिलं षटक थोडंसं दोलायमान राहिलं दोन्ही टीमसाठी. साजनने पहिल्या 2 बॉलवर 10 रन खर्च केले, त्यानंतर 2 विकेट घेतल्या आणि शेवटच्या बॉलवर दयाने षटकार ठोकला. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहे 16. 7 रनची पेनल्टी या टीमवर आहे. 16 रन आता कंप्लीट झालेले आहेत. पेनल्टी टीमवर लागलेली असेल तरी देखील आता त्या गोष्टी लक्षात घ्यायला गरज नाहीये. आपण बेक ऑफ होऊन खेळणं गरजेचं आहे. नीडर होऊन बॅटिंग करणं गरजेचं आहे. टॉस जिंकला तुमच्या कॅप्टनने, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आता रन तर करावे लागतील आणि समोरच्या टीमला दाखवून द्यायचं आहे की पेनल्टी जरी आमच्या टीमवर बसली तरी त्याचा जास्त फरक आमच्या टीमवर पडणार नाही. असा खेळ करणं गरजेचं आहे टीम पवनपुत्र वडपेच्या माध्यमातून. पवनपुत्र वडपे या संघाने खूप चांगला खेळ केलाय या स्पर्धेमध्ये. मला वाटतं 90 रन देखील त्यांनी स्कोर बोर्डवर लावले होते. तर सर्वात जास्त धावा पहिले त्यांच्या नावावर होत्या, त्यानंतर जांताराजा खारबाव टीमच्या नावावर लागल्या. पहिले 90 त्यांनी केले, खारबावने 118 केले. तर तोच पवनपुत्र वडपे संघ मैदानामध्ये खेळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुलर लेनचा बॉल होता, कव्हर पॉइंटला फक्त दिशा दिली. 1 रन इथे मिळते आणि आता येतोय दया स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या 17. बॉबी ओव्हर नंबर 2 मध्ये 118 रन 4 ओव्हरच्या मॅच मध्ये या ग्राउंडवर झालेले आहेत. मला वाटतं त्याच्यामध्ये कदाचित एकही सिंगल किंवा डबल रन नसावी. तसाच खेळ बॅट्समनने केला असेल. बॉल तयार. यावेळेला फटका चांगला आहे, कट केलाय, कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मध्ये बॉल जातोय, सीमा पार, चौकार. दया आहे परंतु दया दाखवणार नाही. बॉलरवर असंच चित्र मैदानामध्ये आहे. पहिल्या 2 बॉलवर 10 रन, 500चा स्ट्राईक रेट. चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी आणि बॉबीचा समाचार घेतलाय. शॉट ऑफ गुड लेंथ, बॅकफुटला गेल्यानंतर कट केला, कव्हर पॉइंट मधून इथे गॅप शोधली. 4 रन मिळालेत. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 21. ओरपिच बॉल. आता दयाला बीट केलंय. खेळण्याचा प्रयत्न होता मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु लाईन मध्ये नव्हता हा स्ट्रोक खेळत असताना. कदाचित लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला हा स्ट्रोक आला असता तर रन आले असते, परंतु आता दया स्वतःवर थोडासा नाराज असेल. पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी तयार. 1 डॉट बॉल येतोय. ही जमेची बाजू बॉबीसाठी. 3 बॉल आतापर्यंत टाकले, त्याने 5 रन खर्च केले. स्लोअर वन गती थोडीशी कमी केली, फिंगर रोल केले. दयासाठी 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होताना दिसणार नाही, फक्त सिंगल बरोबर स्ट्राईक. रोटेट करत असताना दया. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मधला. 4 बॉल आतापर्यंत टाकलेले आहेत बॉबीने. 4 बॉलमध्ये रन त्याने खर्च केले 6. स्ट्रायकिंग एंडला आलाय बॅट्समन शुभम. 1 रनने खातं उघडले शुभमचं. पाहूया शुभम इथे आक्रमक होईल का. 2 ओपनर्स पॅव्हलियनच्या दिशेने परतल्यानंतर शुभमसाठी हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम होतोय. टॉप पेज घेतल्यानंतर फाईन लेगला बॉल टर्न झाला आणि तत्पूर्वी 1 रन मी ते कंप्लीट कर. 1 रन महत्वाचे या मॅच मध्ये. 7 रनची पेनल्टी या टीमवर आहे, त्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे आणि दयाला आता बॅटिंग करणं तेवढंच महत्वाचं ठरेल या मॅच मध्ये. दयाच्या बॅटमधून जर 30-40 रन आले तर एक चांगलं टार्गेट इथे सेट होऊ शकतं, कारण दयाने आतापर्यंत 11 रन केलेत त्याच्या 4 बॉलच्या खेळीनंतर. टीमची धावसंख्या आहे 23 आणि आता हा असेल या ओव्हर मधला शेवटचा बॉल.
ओव्हर पिच बॉल, क्लीन बोल्ड. दया लाईन मध्ये नव्हता हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि ते मात्र अतिशय चांगली महत्वाची विकेट घेतली आहे बॉबीने शेवटच्या बॉलवर. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वडपे धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 23. 23 रन स्कोर बोर्डवर 3 विकेट गमावलेले आहेत. दया, शुभम आणि अक्षय, माफ करा, दया, वैभव आणि अक्षय हे 3 बॅट्समन आतापर्यंत आउट झाले. शुभम मैदानामध्ये खेळतो आणि आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय, राहुल. खराब बॅटिंग टीम पवनपुत्र वडपेची. थोडासा उशिराने हा संघ इथे आला, दाखल झाला, त्यामुळे कदाचित जो संघटनेचा नियम आहे त्या नियमांतर्गत या टीमवर 5 रनची पेनल्टी लादली गेली आणि 5 रनची पेनल्टी दिल्यानंतर एक बॅट्समन प्रवेशद्वारामधून आतमध्ये गेला आणि तिथे 2 रनची पेनल्टी, असे 7 रनची पेनल्टी या टीमवर आहे. परंतु पेनल्टी आता थोडंसं विसरून तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं आहे. काय घडलं याचा विचार न करता आता आपल्याला काय करून दाखवायचं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. लक्ष चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, जास्त वेळ घेऊ नका, 20 मिनिटाचा वेळ आहे, लक्षात घ्या. 20 मिनिट्स आपल्या टीमला दिले जातील पहिलं सत्र पूर्ण करण्यासाठी. ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी येतोय निलेश. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे शुभम. निलेश टू शुभम, ओव्हर द विकेट. यावेळेला क्लीन बोल्ड, लेग स्टंप खाली पडतोय आणि पहिल्याच बॉलवर निलेशने झटका दिलाय. शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. तर शुभमची देखील विकेट इथे घेतली आहे बॉलिंग करत असताना निलेशने. नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय, त्या बॅट्समनचं नाव आहे रुपेश. सलग विकेट इथे पडतायत पवनपुत्र वडपे. या संघाची परिस्थिती आता थोडीशी खराब होत चालली आहे. 23 रन स्कोर बोर्डवर आहेत. आतापर्यंत 13 बॉलचा खेळ संपन्न झालाय. कुठलंच टार्गेट विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. छोट्यात छोटं टार्गेट डिफेंड होतं, मोठ्यात मोठं टार्गेट चेस होतं. हे क्रिकेटने पाहिलंय अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील. नवीन बॅट्समन रुपेश, त्याच्या समोर आहे निलेश. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर. यावेळेला फसवा बॉल, बॅटची कडा घेतली का हे पाहावं लागेल. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय का हे पाहावं लागेल. येस अंपायरचा सिग्नल, बॅट्समन आउट. बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल थांबला. बॅक टू बॅक दुसरा झटका दिलाय आणि पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार ठरत असताना बॅट्समन रुपेश. निलेश ऑन हॅट्रिक. पर्यंत या बीसीए चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये कंप्लीट झालेले आहेत. कपिल केने गोरसई ब संघ पहिली हॅट्रिक. बंटी जय बजरंग भरोडी संघाचा बॉलर आणि त्यानंतर साजन वेल्ले संघाचा खेळाडू. ज्या साजनने पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकलं होतं त्या साजनने देखील या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतली आहे. पाहूया वेल्ले संघासाठी म्हणजेच गावदेवी वेल्ले संघासाठी दुसरी हॅट्रिक इथे निलेश घेईल का. ही इज ऑन हॅट्रिक. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये आलाय भगवान. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट लेग फिल्डर, मिड विकेट डीप मध्ये, स्क्वेअर लेग डीप मध्ये, लॉंग ऑन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. लॉंग ऑफ खेळाडू कक्षाच्या समोर आहे. बॉलर तयार, राईट ओव्हर द विकेट. हा देखील बॉल चांगला आहे. हॅट्रिक बॉलची संधी मात्र हुकली आहे हॅट्रिकची. बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर आहे. रन झाले 23. 15 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 23 रन स्कोर बोर्डवर आहेत. बॅटिंग करत असताना पवनपुत्र वडपे. 7 रनची पेनल्टी या टीमवर, त्यामुळे कदाचित नंतर सेकंड इनिंग मध्ये एक तर रन कमी केले जातील किंवा 7 रन नंतर स्कोरबोर्ड सुरू होईल. जे संघटनेचे नियम आहेत त्या नियमांतर्गत ही स्पर्धा आपल्या समोर. पुन्हा एकदा टर्न केलाय आणि अगेन्स्ट द टर्न बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
अखेर चौथ्या बॉलवर कोंडी ते फोडली आणि एक मोठा षटकार येतोय भगवानच्या बॅटमधून. सलग 3 बॉल डॉट टाकल्यानंतर चौथ्या बॉलवर निलेशच्या विरुद्ध भगवानने ठोकलाय षटकार. टीमची धावसंख्या 29 लॉस ऑफ 5 विकेट. यानंतरचा होणारा सामना टॉस रेडी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन संघ असतील जांता राजा खारबाव आणि सोनिका माता मालोडी. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. पाचवा बॉल या ओव्हरचा ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग मधून डीप मधून फिल्डर येतोय. फक्त 1 रन मिळेल या 5व्या बॉलवर. टीम जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 30 ऑन अ स्कोर बोर्ड. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 10च्या सरासरीने आतापर्यंत रन केलेत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि इथे मात्र 2-3 मोठे फटके पाहिजेत टीम वडपेला. 50, 55, 60च्या आसपास जर लक्ष इथे प्रस्थापित केलं तर कदाचित त्यांची बॉलिंग जर चांगली असेल तर मॅचमध्ये ते कमबॅक करू शकतात. 7 रनची पेनल्टी या टीमवर आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन राहुल. फटका फसलाय राहुलचा. विकेट किपरच्या थोडासा पुढे बॉल पडलाय. रन घेण्याचा प्रयत्न नाहीये. रन इथे घेतलेली नाहीये कारण स्ट्राईक पाहिजे भगवानला. त्याने एक षटकार ठोकलाय. तो खेळतोय 7 वर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 10च्या सरासरीने 5 विकेट गमवत असताना पवनपुत्र वडपे संघाची धावसंख्या आहे 30. शेवटचं षटक आणि त्याच्यासाठी चर्चा होत आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु चर्चा जास्त वेळ करू नका. फक्त 20 मिनिटाचा वेळ तुमच्या टीमसाठी आहे पहिले सत्र संपवण्यासाठी. 30 रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर. शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलर तयार होतोय कुलदीप. तर राईट आर्म सीमरचा वापर केला जातो लास्ट ओव्हरमध्ये. मला वाटतं राऊंड विकेटने तो बॉलिंग करताना दिसेल लेफ्ट हँडेड बॅट्समन भगवानसाठी. एक अँगल बनवून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न राईट आर्म सीमर करताना दिसतात ज्यावेळेला राऊंड विकेट ते बॉलिंग करतात. राऊंड आर्म जर तुमची ॲक्शन असली तर एक अँगल बनतो लेफ्टी बॅट्समनसाठी. आतमध्ये येणारे बॉल तो टाकू शकतो. आउट स्विंगर तो टाकू शकतो आणि त्याच्यासाठी राईट आर्म राऊंड विकेटने बॉलिंग करण्यासाठी तयार होतोय बॉलर कुलदीप. परंतु भगवानने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. शेवटच्या बॉलवर 1 रन होती त्यावेळेला घेतली नाही भगवानने आणि तो सांगतोय की मी आता शेवटच्या ओव्हरमध्ये नक्की टार्गेट करेन बॉलर कुलदीपला. पाहूया तसं होतंय का. पहिला बॉल राऊंड विकेट आणि इथे पहा पहिल्याच बॉलवर मी स्ट्राईक का ठेवली माझ्याजवळ हे दाखवत असताना भगवानच्या बॅटमधून षटकार. तर भगवानच्या बॅटमधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. 36. चांगली बॅटिंग करत असताना भगवान. पहिला बॉल लेग स्टंपवर पिचिंग झाला आणि या झोनमध्ये स्ट्रॉंग आहे भगवान कारण दोन्ही षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला त्याच्या बॅटमधून रन आलेले आहेत. चांगली बॅटिंग. फुलटॉस चॅम्पियनशिप हा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय आणि हा येतो एक मोठा षटकार. टीमची धावसंख्या 36. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवर देखील तडाखा. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय BCA चॅम्पियनशिप षटकार. तीन तो खेळतोय वैयक्तिक 5 बॉलमध्ये 19 रनवर. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या आहे 42. 42. चांगलं टार्गेट इथे सेट होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. चांगली बॅटिंग करत असताना बॅट्समन भगवान. यानंतरचा सामना आपण पाहतोय जांता राजा खारबाव विरुद्ध सोनिका माता मालोडी. सलग तिसरा षटकार येईल का. तिसऱ्या बॉलवर ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे नक्की करताना दिसेल भगवान. पहा
खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल. चौथ्या रनसाठी येईल का भगवान? 3 रन कंप्लीट केलेले आहेत. चौथ्या रनचा प्रयत्न आणि 4 रन. एकदा जोरदार टाळ्या भगवानच्या रनिंग बिटवीन द विकेट साठी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 रन होती तिथे 4 रन या धावून काढल्यात भगवानने आणि स्कोर बोर्डला नेऊन पोहोचवले आतापर्यंत 46 या आकड्यावर. आत्मविश्वास इथे दाखवतोय, सेल्फ कॉन्फिडन्स इथे दाखवत असताना मैदानामध्ये दमदार खेळ भगवानचा सुरू आहे. अगदी देवासारखा धावून आलाय टीम पवनपुत्र वडपेसाठी. पहिली 4 रन ही धावून काढलेली आहे या स्पर्धेमध्ये, अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात आमचे मित्र रुपेश म्हात्रे. पहिल्यांदा 4 रन या धावून काढलेल्या आहेत या ग्राउंडवर या स्पर्धेमध्ये. 64 संघाचा सहभाग. फटका पुन्हा एकदा फसलाय. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट करेल भगवान. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल का? आणि पहा, अखेर दुसरी रन कंप्लीट. धडपडत का होईना भगवानने 2 रन पूर्ण केलेले आहेत. 2 रन त्याच्या खात्यामध्ये जातील. टीमची धावसंख्या पुढे जाते. डबलने रन झालेले आहेत 48. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिद्दी खेळाडू आहे भगवान. जिद्द दाखवली भगवानने. आतापर्यंत त्याने या ओव्हरमध्ये रन केलेले आहेत. स्कोर बोर्डवर 18 रन झपाट्याने वाढवले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे जर एखादा मोठा फटका येतोय तर कमीत कमी 55-60च्या आसपास टार्गेट इथे सेट होऊ शकतं. मी मगाशीच उल्लेख केला होता, पेनल्टी तुमच्या टीमवर आहे. ती काय आहे हे सर्व विसरून तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि इथे तसा खेळ करत असताना भगवान यावेळेला बीट केलंय. भगवानला गती थोडीशी कमी केली. गतीने बीट झाला भगवान. मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये ते अपयश. टीमची धावसंख्या 48. शेवटचा बॉल शिल्लक. टॉसडी या दोन्ही टीमचे कॅप्टन खारबाव आणि मालोडी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे उपस्थित आहेत. सुनील पवार सर. आणि तिथे होईल टॉस अगदी या बॉलच्या समाप्तीनंतर. बीट केलंय पुन्हा एकदा. सलग 2 बॉलवर डॉट येतात. 2 बॉल आणि इथे पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीम पवनपुत्र वडपेने धावसंख्या उभारली 48. 49 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम गावदेवी वेहल्लेला. अनेक अनेक धन्यवाद कुणाल दाते सर. तर आपण नाणेफेककडे वळणार आहोत. व्यासपीठावर विराजमान आदरणीय प्रमोद वडोलकर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम मालोडी संघाचं संघाने एक मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आणि जाणता राजा खारबाव दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये काय चमकदार कामगिरी पाहायला मिळालेली आहे. तर कोण मागणार? मालोडी संघाच्या संघाने एक छाप अशी मागणी आहे. तर नाणेफेक झालेली आहे. मी विनंती करेन दादांना की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. मालोडी संघाच्या संघाने एक तुझं मनापासून मी अभिनंदन करतो या स्पर्धेमध्ये. ज्या प्रकारे पहिल्या दिवसापासून आपल्या संघाचा उत्साह जर पहिलं खेळ पाहिलं, नो डाऊट प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनात तुम्ही जागा निर्माण केली एका चांगल्या खेळाच्या माध्यमातून. नाणेफेक आपण जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकल्या तर सर्वप्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. समोर जर आपण संघ पाहिलं या स्पर्धेमध्ये ज्यांनी 4 षटकामध्ये 118 धावा कुठून एक कीर्तिमान स्थापित केलं, त्या संघाच्या अगेन्स्ट क्षेत्ररक्षण करताना किती धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. तुमचं खेळ पहिलं खूप छान आहे. जो पहिला सामना परवा दिवशी काल खेळला होता तोच कायम राहील की या अतिशय महत्त्वाचा सामना आजच्या दिवसामध्ये संघामध्ये एखादा परिवर्तन पाहायला मिळेल? नाही, संघ तर सेम आहे आणि सेम असेल. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत जाणता राजा स्पोर्ट खारबाव संघाचा संघनायक, कारण की कीर्तिमान या स्पर्धेमध्ये तुम्ही स्थापित केलेले. नाणेफेक या सामन्याची महत्त्वाची होती का? हो होती. जर आपण नाणेफेक जिंकली असती तर सर्वप्रथम काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. पण इथं मात्र अजून आपल्याला फलंदाजी करायची आहे आणि खास मयूर, तर यांच्याबद्दल काय शब्द असेल आपल्याजवळ? पहिले मॅचला बॅटिंग केली त्यांनी, या मॅचला पण 100% द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. मालोडी आणि खारबाव जास्त अंतर नाही आहे. सामना एक रंगतदार पाहायला मिळेल. हो. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे की नाणेफेकीचा कॉल मालोडी संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम त्यांनी सांगितलं आहे जाणता राजा खारबाव संघाला की तुम्ही या आमच्या अगेन्स्ट प्रथम फलंदाजी करा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. कुणाल दाते सर आणि मी स्वतः तिथे मात्र उपस्थित राहील. तर लक्षात घ्या, टीम पवनपुत्र वडपेने
रन केलेले आहेत या मॅचमध्ये. 48-49 रनचं टार्गेट होतं आणि 7 रनची पेनल्टी होती टीम पवनपुत्र वडपेवर. ते रन 7 रन आम्ही आत्ताच मायनस करतोय आणि त्यामुळे फक्त 42 रनचं टार्गेट आहे. बॅटिंग करणारी संघ गावदेवी वेल्हे 42 रन टू विन. आणि जसं सामन्याला सुरुवात होईल या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया या स्पर्धेमध्ये सुनील पवार सर यांचा आवाज. 42 रनचं लक्ष आहे टीम वेल्हे समोर. अनेक अनेक धन्यवाद कुणाल दाते सर. तर पाहतो आपण सुधारित लक्ष जो इथं मात्र उभं केलेलं आहे. 42 धावाचं आव्हान असेल गावदी स्पोर्ट वेले या संघासमोर सामना जिंकण्यासाठी. तर फक्त 1 मिनिटासाठी सामना थांबवायचा आहे. तर आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया. व्यासपीठावर आदरणीय प्रमोद वडोलकर साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी अजय भोईर यांना विनंती करेन, केतन यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. प्रमोद साहेबांचं आपण इथं मात्र स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय केतन पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मात्र मयूर साहेबांचं सुद्धा आपण स्वागत आणि सत्कार करूया. मी केतन पाटील यांना परत विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मयूर साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर व्यासपीठावर तालुका क्रिकेट जर म्हटलं तर सर्वप्रथम ठाकूरपाडा गावाचा सुपुत्र महाराष्ट्र पोलीस आदरणीय. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. 42 धावाचं आव्हान असेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. गावदी स्पोर्ट वेले या संघाने खूप अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करून आपली एक मोठी छाप सोडली आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण पवनपुत्र स्पोर्ट वडपे या संघाने सुद्धा एक दमदार कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. पहिला चेंडू इथं मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय गोलंदाज इथं मात्र दया. श्री पार करायची असेल. पहिला चेंडू मात्र मिड ऑफच्या वरतून खेळायचं होतं पण फटका फसतोय आणि एक अप्रतिम झेल आपण पाहतोय मिड ऑफला. आणि ज्या विकेटची आवश्यकता होती वडपे संघाला तो पहिला ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून देतोय गोलंदाज दया. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीकडे रवाना होताना. विजेंद्र अजून एका चांगला खेळाडू पण विसरून चालता येणार नाही. भावेश थळे हा फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे. एक आदर्श आणि एक दणकीबाज फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे गावदी स्पोर्ट वेले संघाच्या माध्यमातून. तर सुरुवात खूप खराब पाहायला मिळते गावदी स्पोर्ट वेले संघाची. डावखोरा फलंदाज सज्ज होतोय विजेंद्र आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण इथं मात्र फलंदाज भावेश. पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं. बॅकवर्ड पॉईंट थोडा वाईडीस एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ शॉर्ट थर्ड मॅन. याच मात्र ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम रिटर्न पण बॅकअप व्यवस्थित करताना छान सुरुवात गोलंदाज दयाच्या माध्यमातून. असं वाटतं की हा आव्हान सुद्धा एक मोठं होईल का इथं मात्र वेले संघाला. ज्या प्रकारे सुरुवात करतोय गोलंदाज दया. 42 धावाचं लक्ष स्वीकारताना मात्र पहिल्या चेंडूवर पहिला विकेट फेकतोय गावदी स्पोर्ट वेले हा संघ. सज्ज होताना गोलंदाज दया. पुढचा चेंडू याच पात्र आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण. स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये शॉट खेळल्या गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची संधी होती. आता मात्र खातं उघडल्या गेलं. या एका धावेनी खातं उघडतोय विजेंद्र आपलं स्वतःच आणि संघाचं. एक बाद एक अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण गावदी स्पोर्ट वेले या संघाची. यावेळेस पात्र पाहायचं की खूप उजव्या बाहेर चेंडू खेचून
खेळण्याचा प्रयत्न, प्लेट डाऊन आणि दुसरा ती धक्का. 22 हा फलंदाज बाद. मात्र पहिल्या षटकामध्ये काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज दयाच्या माध्यमातून. एका चांगली पार्टनरशिप इथं मात्र करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अजून एक चांगला चेंडू, जवळपास वाईड यॉर्कर चेंडू फेकला होता आणि अप्रतिम गोलंदाजी. एक धाव फक्त, या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. सामना एक रंगतदार आणि रोमांचक होईल यात कुठली शंका नाहीये. ज्या प्रकारे पवनपुतस्फोट वडपे संघाचा सलामीचा गोलंदाज, काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यानंतर जो सामना होणार आहे मालोडी विपक्ष खारबाव, तर मालोडी संघाच्या संगणकाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे खारबाव संघाच्या समोर. पुढचा चेंडू दयांचा, याच पात्र अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. पाच चेंडूचा जर विचार केला आपण, सोन्यासारखी कामगिरी मात्र पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू पाहिला आपण, ओव्हरपिच फेकतोय आणि काय सुरेख हा शॉट खेळल्या गेलं सरळ बॅटनी, सर्वात सुरक्षित फटका. षटकार आलाय अंतिम चेंडूवर. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर येतं मात्र आता 2 बाद 8. तर निश्चित 42 धावाचं आव्हान आहे आणि तो स्वीकारताना मात्र एक दमदार कामगिरी म्हणता येणार नाही. अंतिम चेंडूवर षटकार आला, पण इथं मात्र छान एक षटकार आले आणि इथं मात्र अजून सांगतोय गावदीज फोटो विलेज संघाच्या फलंदाजी सामना अजून संपला नाही. 2 बाद धावसंख्या ती 8. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना. तर पाहतोय आपण इथं मात्र गावदी स्फोट वेलेज संघासाठी सांगा येथून दीपेश यांच्याकडून शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. तर सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल यात कुठलीही शंका नाही आहे. ज्या प्रकारे पाहतोय की आपण पहिल्या षटकाचा खेळ पाहिलाय, गोलंदाज सज्ज होतोय दुरांच्या टोकाकडनं मारा करण्यासाठी. अक्षय एक चांगला ऑलराऊंडर वडपे संघाचा, खूप काही अपेक्षा असेल. याच पात्र आड्या बॅटनी खेळायचं होतं, मात्र चेंडू जातोय मिड ऑफ आणि मिड ऑन मध्ये. एक धाव इथं मात्र पूर्ण करेल फलंदाज कुलदीप. व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरून संघ धावसंख्या पुढे सरकते ती 9. अक्षय
यानंतर जो सामना होणार आहे मालोडी विपक्ष खारबाव, त्यानंतर मात्र अजून एक मोठी लढत पाहायला मिळेल. एकीकडे बुमबुम सुभाष ठाकरे तर दुसरीकडे पाहतोय आपण गणेश पाटील. एकीकडे महेश सारखा एक महान ऑलराऊंडर तर दुसरीकडे सन ऑफ भिवंडी सूरज जोशी. सज्ज होताना गोलंदाज अक्षय. दूर एंटर टोकाकडनं समोर डाकप्रा फलंदाज खेळण्यासाठी विजेंद्र सज्ज होतोय. याच पात्र रिव्हर्स अटेंड केलेले आहे. बॅकवर्ड पॉईंट जिंकडे अतिशय वेगात एका चोटीदा धावा मिळणार. किती अतिरिक्त तिथे पाहायचंय कारण की वेगवान थ्रो केला होता, बॅकअप करता आला नाही आणि या 2 धावा पूर्ण, या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 11. एक जबरदस्त सामना पाहतोय आपण. पवनपुत्र स्फोट वडपे विपक्ष, इथं मात्र गावदी स्फोट वेले, या दोन्ही संघादरम्यान ही लढत पाहतोय आपण. काटेकी टक्कर होईल काय पाहायचे कारण की ज्या प्रकारे फक्त 42 धावांचं लक्ष आहे, पण पहिल्या षटकामध्ये एका चांगलं षटक हाताळलं, त्यानंतर आता अजून एका चांगलं षटक हाताळतोय गोलंदाज अक्षय. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 3 धावा खर्च करतोय. खेळण्यासाठी डावखुरा फलंदाज विजेंद्र सज्ज होताना याच पात्र चुकीचा फटका, चुकी करण्यासाठी मजबूर केले. बॅक टू द बॉलर, चांगला झेल आणि इथं मात्र अजून एका फलंदाज फेल. तर धावसंख्या आपण पाहतो इथं मात्र स्थिर आहे 11, 3 बाद. एक जबरदस्त आपण लढत पाहतोय. संगणक खेळपट्टीवर पाहतोय आपण केतन. दूर यांच्या टोकाकडनं 42 धावा रोखताना एक अप्रतिम आपण कामगिरी पाहतोय. पवनपुत्र स्फोट वडपे संघाच्या माध्यमातून 3 फलंदाज आता मात्र बाद झालेत गावदी स्फोट वेले संघाचे. एक जबरदस्त लढत आपण पाहतोय. वडपे विपक्ष, इथं मात्र गावदी स्फोट वेले या दोन्ही संघादरम्यान. सफल झालाय चांगला हुकचा फटका, चेंडूला भिरकावलाय आउट ऑफ पार्क. एक दमदार हा षटकार. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 17. खराब चेंडू होता, पूर्णपणे सफल झाला आणि वाट पाहिली चेंडूची, नंतर मात्र हुक फटक्याच्या माध्यमातून चेंडूला भिरकावलंय. स्कोरलेगच्या वरतून 6 धावासाठी षटकार. 42 धावांचं लक्ष स्वीकारताना 3 बाद धावफलकावर धावा आहेत त्या 17. यानंतर जो सामना होणार आहे जाणता राजा खारबाव विपक्ष मालोडी या दोन्ही संघादरम्यान एक अतिशय अप्रतिम लढत पाहायला मिळेल काय कारण की पाहतोय आपण मित्रांनो, पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या माध्यमातून भिवंडी क्रिकेट ग्रामीणचा सर्वात मानाची स्पर्धा BC चॅम्पियन ट्रॉफी 2020चा हा 6वा दिवस आपण पाहतोय आणि 300 फेरीतला हा सामना आपण पाहतोय. खूप छान आयोजन संपूर्ण पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 6वा दिवस 64 संघाचा सहभाग या स्पर्धेमध्ये आणि अप्रतिम कामगिरी आता आपण ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली ती प्रत्येक संघ इथे मात्र 30 फेरीमध्ये दाखल होताना आपण पाहिलेलं आहे. तर सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल की मात्र इथं मात्र कुलदीप सामना एकतर्फी नेईल आपल्या संघासाठी पाहायचं आहे कारण की हा षटकार इथं मात्र खेळतोय आणि पूर्णपणे एकदा पलटवार करताना वेल्या संघ. यावेळेस पाहता वेगवान चेंडू पण लाईनवर नियंत्रण नव्हतं. टप्पापर्यंत अजून पाहतो की चेंडू इथं मात्र बाहेर हवेमध्ये वळला होता आणि पंच इथं पाहतो की काय इशारा करतात ते पाहायचंय. वाईटचा इशारा येतोय. परत हा चेंडू फेकावा लागेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 18. चोवीस धावेची आवश्यकता असेल अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी वेल्या संघाला.
एखादा विकेट अजून प्राप्त करावा लागेल. या स्थितीमध्ये सामना जर एक रंगतदार स्थितीकडे आणायचा असेल वडपे संघाला आणि ती क्षमता आहे. इथे मात्र अक्षयमध्ये याच पाता सफल झाला होता. परत ऑनसाईडकडे हा फटका पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोडले करिजनकडे थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं. शोधत बसलाय चेंडूला आणि त्या दरम्यान शोधून घेतली. इथे मात्र या 2 धावा, या 2 धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकते. ती 20-22 धावेची अजून आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. गावदी स्पोर्ट वेलिया संघाला एक चांगली बॉलिंग पाहिली आपण, त्यात मात्र एक चांगली फलंदाजी पाहायला पहिल्या षटकामध्ये मिळाली नव्हती. त्यात मात्र एक चांगली पार्टनरशिप इथे मात्र करताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या 22 धावा विजयापासून अजून दूर आहे गावदी स्पोर्ट वेलिया संघ. यानंतर अजून एक चांगली लढत निश्चित होईल खारबाव विपक्ष मालोड या दोन्ही संघादरम्यान. त्यानंतर मात्र एक जबरदस्त फाईट सामना पाहायला मिळेल ठाकूरपाडा विपक्ष पिंपळगर. त्यानंतर अजून एक अप्रतिम सामना म्हणजे टिंबोली विपक्ष आलिमगर. जबरदस्त दोन्ही संघ आहेत. अक्षय शेवटचा चेंडू टाकताना पाहतोय आपण दुसऱ्या षटकातला. आतापर्यंत जर पाहिला आपण एक षटकार आणि एकूण धावा खर्च केल्या गेल्या त्याच्या माध्यमातून जर पाहिला आपण 12 धावा खर्च केलेले आहेत. 13 चेंडूमध्ये 22 धावेची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. आणि अजून 7 फलंदाज बाकी आहेत गावदी स्पोर्ट वेलिस संघाचे. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते इथं मात्र. गोलंदाज सज्ज होताना अक्षय दूर आणि त्या टोकाकडनं राईट आर्म वर द विकेट. गती परिवर्तन फ्लॅट चेंडू होता, धीम्या गतीचा फसवा चेंडू. अप्रतिम परिवर्तन पाहायला मिळालं शेवटच्या चेंडूमध्ये. तर 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर इथं मात्र 20. आता मात्र 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. सामना एक रंगतदार अवस्थेकडे जाताना फुल पैसा वसूल सामना होईल काय? BC चॅम्पियन ट्रॉफी 2020चा हा 6वा दिवस आणि 6व्या दिवसातला हा जवळपास अंतिम सत्राकडे वाटचाल करताना दिवस. ज्या प्रकारे आपण हा सामना पाहतोय वडपे विपक्ष वेल या दोन्ही संघादरम्यानची लढत. चला आपण वेळ कमी घ्या, टीम मिटिंग कमी करा. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून इथं मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मयूर सज्ज होताना. एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणजे जी ओळख आहे या संघामध्ये तोच वडपे संघाचा मयूर, एक चांगला ऑलराऊंडर. क्षेत्रक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेली. इथं मात्र शॉर्ट थर्डमॅन पाहतोय आपण सर्कलच्या आतमध्ये. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक उभा आहे. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक इथं मात्र पाहतोय आपण. लॉंग ऑफ बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाहतो आपण. मिड विकेट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि बॅकवर्ड स्कोडली का बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक का. 12 चेंडू 22 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. संघर्ष करावा लागेल इथं मात्र वडपे संघाला, कारण की पहिल्या चेंडूवर धमाका पाहतोय आपण. मयूरच्या चेंडूला फेकून दिलंय मिड विकेटच्या वरतून उत्तुंग षटकार. जातोय काय सुपर हिट हा पुलचा फटका पाहायला मिळाला. चेंडूला दूर असा फेकून दिले 6 धावासाठी. षटकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 26. सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 11 चेंडू आणि फक्त 14. एक सोपं समीकरण. 16 धावेची आवश्यकता आहे. याच पात्र अजून एक खराब चेंडू, योग्य वापर, चेंडूला भिरकावलाय स्कोडलेगच्या वरतून षटकार.
10 चेंडू आणि 10 धावाची आवश्यकता. असं वाटलं होतं की सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल, पण काय जबरदस्त फटकेबाजी करतोय केतन. यावेळेस मात्र पाहतोय उंच उंच असा चेंडू आहे, तोपर्यंत खूप वेळ होती आणि अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय केतन. 9 आपण पाहणार आहोत. यावेळेस पाहता फुलटॉस फटका चांगला आहे, चेंडू फरार होईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. दमदार खणखणीत सनसनीत हा चौकार. गडबड करू नका. निश्चित खूप छान धून आपण ऐकली आणि उद्या सकाळी ठीक सकाळी दुसरा सामना चालू होईल. त्या प्रकारे दोन्ही संघ खूप छान आहेत आणि पण खेळ भावनेने ते संघ खेळतात. किती वेळा पाहिलं आपण भिवंडी क्रिकेटमध्ये सामना जिंकण्यासाठी, इथून फक्त सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. या स्पर्धात चांगला चेंडू होता, खोदून काढलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. इथून मात्र किती चेंडूमध्ये या धावा पूर्ण करता पाहायचं आहे. 5 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. गावदी स्पोर्ट वेल या संघाने एक चांगला परफॉर्मन्स आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. भावेश अँड कंपनीच्या माध्यमातून एक जबरदस्त खेळी इथं मात्र करताना पाहतोय खास फलंदाज कुलदीप. यास पाहता कडक फटका, विजय षटकार जबरदस्त फेकून देतो चेंडूला लॉंग ऑनच्या वरतून. तर इथं मात्र पाहतोय की आपण भावेश गावदी स्पोर्ट विलेज संघ उद्या सकाळी ठीक 9 वाजता आपण पोहोचायचे. तर सामनावी